नमस्कार. नाव सांगा मला तुमचं. संदीप जनार्दन मोटकट्टे, गाव. राहणार येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. बरं, काय तुमचं जे प्रकरण आहे 10-15 लाख रुपयाला कुठेतरी फसवणूक झाली म्हणला. हो झाली. ती कशी तुमची कशी झाली, त्याला तुम्ही कसं ओळखता आणि तुमची त्यांची आपली आणि त्याची ओळख नव्हती. जोडीदाराने एका ओळख घालून दिली मला. मग ज्यावेळी ओळख म्हणजे भेट घालून दिली त्यावेळी त्यानं मला सुरुवातीला एक टोळी देतो म्हणलं होता पहिली, आणि एक टोळी देतो म्हटला म्हणून मी तिथं जागेवर गेलो त्याच्या गावी. माहूरगडच्या खाली आष्टा गाव आहे त्याचं, नांदेड जिल्ह्यात. मग तिथं त्याच्या गावी गेलो. परत तिथून त्याची नोटरी करून घेतली मी. नोटरी करून घेतली. सुरुवातीला 20,000 रुपये फक्त दिले मी, आणि नंतर त्यानं चेक दिलं नव्हतं. चेक मला दिलं पाठवून पोस्टानं. चेक आल्यानंतर मी जवळजवळ माझ्या ह्याच्या खात्यावरनं असं रोखीनं फोन पे गुगल पे असं मी जसं गावलं तसं टोटल मी त्याला 15 लाख रुपये दिले. त्यानं लेबर देतो. हा, लेबर देतो म्हणून. पहिले मी फक्त 8 जोड्या केल्या. 8 जोड्यानंतर त्यानं ज्यावेळी चेक दिलं त्यावेळी त्यानं मला 27 कोयते बांधून दिले. म्हणजे 27 कोयत्यांच्या नोटऱ्या करून पाठवले माझ्या. 27 जोड्या. 27 जोडे. मग त्याचा जोडीदार तो शिव आहे आपला, शिव प्रल्हाद कांबळे, आणि त्याचा एक दुसरा मित्र आहे. त्याचं गाव माहूरच्या शेजारीच आहे. धरमसिंग चंदू. त्याचा जोडीदार मुकदम दुसरा धरमसिंग चंदू पवार, राहणार वाय बाजार, तालुका माहूर, जिल्हा नांदेड. त्याला 3 लाख रुपये दिले. त्याला 15 दिल्याच्या नंतर दुसरे दिले का? त्याला 12 दिले आणि त्याला 3 लाख दिले. त्याच्या घरचं कोयते आहेत म्हटलं. तुम्हाला जे 27 लोक त्यांनी दाखवले, त्यांनी असं समोर दाखवले होते का लोक? हो. पूर्ण 27 जोड्यांच्या नोटऱ्या माझ्या समोर केले. त्याचा फोटो आहेत माझ्याकडे. त्यांचे घर वगैरे बघितले होते का तुम्ही? त्यांच्या घरी कशाला जातोय? त्यानं माहूरलाच बोलवून घेतले. त्यांचे जे फसवणूक करणाऱ्या गँग आहे कुठेतरी चौकात बोलून घेते, माणसं दाखवतात आणि पैसे उचलून फसवतात. तुम्ही ज्यावेळेस लेबर आणण्यासाठी गेलात त्यावेळेस तुम्हाला तिथं त्याच्या घरी गेलतो. त्याच्या घरी गेलो त्यावेळी मी एक 30-40,000 रुपये मी देणं बाकी होतो, म्हणजे ठरलेल्या उचलीपैकी. तर 40,000 रुपये दिवस तोवर तो म्हणजे 2 दिवस म्हणजे मी तिथं थांबलो होतोच. आपले ह्या मोठ्या गाड्या घेऊन गेलतो, ड्रायव्हर होते 2 आणि मी, असे 1-2-3 होतो आम्ही. माझ्या संग ही आपली पांढरी टाटा सुमो होती. मग पहिल्या दिवशी गेलो त्या दिवशी काय नाही. दुसऱ्या दिवशी परत त्यानं काय केलं, ती पैसे म्हणजे राहिलेले ते 40,000 रुपये घ्यासाठी त्यानं दिवसभर म्हणजे हे केलं. मी काय माणसं बसव पैसे देतो म्हटलं, पैशाची काय अडचण आहे, सगळे भागवलेलं आहे. पण परत मला दुसऱ्या दिवशी जरा शंका यायला लागली. फक्त पैसे मागत. हा, पैसे एवढं ह्यानं मागायला लागलाय. अजून लोक बाकीचे कोण काही घरापाशी याच्या आले नाही. गाड्या तर मी उभा केलेत घराजवळ. मग माहूरला गेलो. चल म्हटलं तुला पैसे काढून देतो. माहूरला गेलो. 4च्या दरम्यान दुसऱ्या दिवशी माहूरमध्ये गेलो. त्याला पैसे दिले तिथं काढून, आणि आपल्याच गाडीतनं आला होता. मोटरसायकलवरून त्यानं दुसरा एक जोडीदार मागणं बोललेला होता. पैसे घेतले. मला म्हटलं तुम्ही मालक आपल्या घरी जावा, ती मोठी गाडी घेऊन तिथं जवळच एक हिवळणी का काहीतरी गावात नाव सांगितलं, त्या गावात या म्हटलं. मी इकडनं मोटरसायकलनं जातो. बरं ठीक आहे म्हटलं. पैसे घेऊन तो फरार झाला. असं सांगितलं. जे गेला ते फोन जे स्विच ऑफ झाला, ते आज तागायत तो समोर गावला बी नाही काहीच नाही. परत त्याच्यावर आता 2 वर्ष झाली ही तासगाव पोलीस स्टेशनला आपण ही टाकलेला आहे. त्यांनी बी काय अजून म्हणजे ही घेतलेला. पैसे वसूल करण्यासाठी तुम्ही गुन्हा नोंद झालाय की शेवटचा पर्याय म्हणून गुन्हा नोंद. हो, दुसरं काय करणार. 2 वर्षामध्ये पोलिसांनी काय काय केलं आतापर्यंत तुम्हाला? गुन्हा नोंद झाल्यापासून नुसतं पोलीस स्टेशनला हेलपाटा घालायला लावले. काय सगळं नाही. अजून पोलिसांनी काय घेतली नाही. नुसती माहिती सांगतात गेले की ह्यांचीच कामं सांगतात.
मग तुम्ही त्या व्यक्तीला शोधण्यासाठी तुम्ही काय काय केलं आतापर्यंत? आपण काय करणार आहे? आपण फक्त त्याच्या घरापर्यंत जाणार, चौकशी करणार, कुठं भेटतोय का बघणार. आपण तुमच्या गावापासून त्याचं गाव किती किलोमीटर? जवळजवळ 600-750 आसपास असेल. मग तुम्हाला जर एकदा त्याच्या गावाला चक्कर मारायची म्हणलं तर खर्च किती येत असेल अंदाज? खर्चाचा आणि ह्याचा विचार करत बसलं तर मग ती सगळं सोडून बसायला पाहिजे असं नाही, पण नाही. एक अंदाज 20,000 10,000 हो, 10-12 हजार रुपये खर्च होते. तिथं एकट्याने जायला भीती वाटते. हो. दुसरे 2-4 माणसं घेऊन जावं 2-4 माणसं संघ घेऊन जायला लागतं, 4 त्यांचा चाकी खर्च, लागते. हा, तिथं राहण्याचा खर्च 10-12 हजार रुपये जातातच म्हणजे एका चक्री. एका चक्री. आतापर्यंत 15-20 चक्रा मारल्या असतील. हो, तेवढं त्याच्यात आराम वरून 2-1 लाख रुपये तुम्ही अजून हो, जास्त घातलेले आहेत. ती बी गेले. होय. बरं, आता हे जे तुमची फसवणूक झालेली, तुम्हाला काय वाटतं सरकारने याच्यावर काय केलं पाहिजे? सरकारनं मस्त आपण म्हणतोय की ह्याच्यावर काय तर म्हणजे ही लावलं पाहिजे, पण सरकार कुठं त्याच्यावर पावलं उचलतंय? एक कारखानदार तर काय भाग घेतच नाही. हो. हा? कारखानदार फक्त आपल्याला पैसे म्हणजे वाहन मालकाला वाहन मालकाला फक्त त्याचं हातपाय बांधूनच काम करून घेते. सगळं साहेब हे सगळं 7-12 खाते उतरा सगळं. मग आता शेवटचं तुम्ही असं ठरवलं की आता हे पैसे मिळण्याचे तुम्हाला असे संपले हो, कसं मिळणार आहे? बरं, ते नुकसान एक आता आपल्याला आधार कोणता होता? पोलीस स्टेशन. हा. पोलीस स्टेशनला जर 2-2 वर्ष जर असं घडत असेल तर काय करू शकणार आपण? बरं, ते नुकसान याला पुढचा पर्याय काय आहे? आपल्याला आज ही तर आपल्याला दिलंच पाहिजे. कारखाना सोडू शकत नाही. हा, बरं, एवढी रक्कम आपण भरू शकतो का एका ह्यानं? नाहीच भरू शकत. मग आज आपण जगायचं का मारायचं? बरं, हे तुमच्या कुटुंबावर ते 15 लाख रुपयाचे नुकसान झाले, मग तुमच्या कुटुंबावर काय वेळ आली? मग तुमचं कुटुंब त्यावेळेला कसं होतं? तुम्ही काय- अहो, परिस्थिती एवढी म्हणजे भीक मागून सगळं कोणी ही वाटलं नसत. एवढी कंडिशन बेकार होती. मग तुमच्या डोक्यामध्ये असे काही विचार येत भरपूर वेळा विचार आले, हा. भरपूर वेळा. म्हणजे आता आत्महत्या माझं जोडीदार सांगतोय काय, काल परवाची गोष्ट झालेली ही आताच सीझनला, मागच्या सीझन या गेल्या चालू सीझन मध्ये हा. मीच त्या पुसद मधनं ते जोडीदार आणलेलं होतं. तिथंच मरायची ती इथं येऊन आत्महत्या केली त्यांनी म्हणजे घरी तुम्ही येऊन. एक सहकार्य म्हणून तुम्ही त्यांना तिथं हा. आत्महत्या करू दिली नाही. तिथं काही करून दिलं नाही, तिथनं घेऊन आलो मी. हा. आणि इथं आल्याबरोबर त्यांनी पहिला पर्याय म्हणून आत्महत्या शेवटी करायची केलं, आत्महत्या झालीच की. बघा मित्रांनो, अशा घटना घडतायत की ह्यांना स्वतःला 15 लाख रुपयाला टाकले आणि परत ह्यांनी पोलीस स्टेशनचा आधार घेतला तर त्यांनी 2 वर्षाचा आधार त्या व्यक्तीला अटक सुद्धा केलं नाही. पहिला मुद्दा. अटक नाही, तिथंपर्यंत कोण पोहोचलं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की यांचे 2 मित्र होते, ते सुद्धा वाहन मालक होते. ते सगळं त्यांचं कुटुंब त्यांच्या आधारावर होतं आणि त्यांनी सुद्धा आत्महत्या केली. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये. असे यांच्यासारखे यांच्या जिल्ह्यामध्ये लाखो लोक आहेत लाखो, हो. ज्यांचं हजारो कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. ना याच्यावर कधी शासनाने दखल घेतली, ना याच्यावरती कुठल्या पोलिसांनी आतापर्यंत दखल घेतली. यांच्याकडे हे बघा, पोलिसाला दिलेले फर्स्ट FR आहे आणि हे त्यांचा करारनामा आहे. त्याच्यावरती त्यांनी असं स्पष्ट लिहिलेलं आहे. त्याचा बॉन्ड, नोटऱ्या वगैरे सगळे पेपर्स आहेत त्यांच्याकडे, मी पाठवून खाली. तर एकंदरीत फक्त एवढंच सांगायचं आहे की हजारो कोटी रुपयाचे नुकसान होते, लाखो कुटुंब उद्ध्वस्त होते आणि असे करोडो लोक आहेत ज्यांनी आत्महत्या केल्या, ज्यांच्यावर ही आत्महत्या नाही करून सुद्धा यांच्यावर आज मरण्यासारखी पद्धत आहे. यांनी काय पूर्ण करणार? पैसे बाहेरून काढून यांच्या सगळ्या कुटुंबाने मेहनत करून जमीन विकून ते पैसे भरलेत. स्टॉप.